विश्वासाचं दुसरं नाव सहकाराचा हा प्रभाव गावोगावी जनमानसात उमटवू विकासाचा ठसा सत्य अचूक आणि वेगवान सहकार क्षेत्राची ही शान प्रत्येक बातमी प्रत्येक मुद्दा फक्त सहकार वार्ता सहकार वार्ता। नमस्कार, सहकार वार्तामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सहकार विश्वाला प्रभावित करणाऱ्या एका खूप मोठ्या बदलावर चर्चा करणार आहोत आणि तो बदल म्हणजे नवीन फौजदारी कायदे। भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या नवीन कायद्यांमुळे विशेषतः आर्थिक गुन्ह्यांच्या तपासाची संपूर्ण पद्धतच बदलली आहे। चला तर मग या बदलांचा आपल्या सहकारी संस्थेसाठी नेमका अर्थ काय आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो। आपण जी माहिती पाहणार आहोत तिचा मूळ आधार आहे महाराष्ट्र पोलीस दलाने प्रसिद्ध केलेली अधिकृत माहिती पुस्तिका। याचाच अर्थ आपल्याला ही सगळी माहिती थेट तपास यंत्रणेच्या दृष्टिकोनातून मिळत आहे, जी पूर्णपणे विश्वासार्ह आहे। तर मग मूळ प्रश्न हा आहे की 1 जुलै 2024 रोजी हे नवीन कायदे लागू झाले, तेव्हापासून सहकारी संस्थांसाठी नेमकं काय बदललं आहे? याचा परिणाम संचालक, अधिकारी आणि सभासदांवर त्यांच्या दैनंदिन कामकाजात कसा होणार आहे, जाणून घेऊया। सगळ्यात मोठा आणि मूलभूत बदल म्हणजे अनेक दशकांपासून आपल्या देशात अंमलात असलेली जुनी भारतीय दंड संहिता म्हणजे IPC आता इतिहास जमा झाली आहे। तिच्या जागी आता एक पूर्णपणे नवीन कायद्याची चौकट आलेली आहे। हो, 1 जुलै 2024 पासून भारतीय दंड संहितेची जागा आता भारतीय न्याय संहितेने म्हणजेच BNS ने घेतली आहे। याचा सरळ अर्थ असा की आता गुन्ह्यांची व्याख्या, त्यांची वर्गवारी आणि त्यासाठीची शिक्षा या सगळ्या गोष्टी ह्या नवीन कायद्यानुसारच ठरवल्या जातील। ही खरंच एक खूप मोठी कायदेशीर सुधारणा आहे। ही स्लाइड आपल्या सहकारी संस्थांसाठी काही अत्यंत महत्त्वाचे बदल दाखवते। बघा, फसवणुकीसाठी ओळखलं जाणारं प्रसिद्ध IPC कलम 420 आता BNS कलम 318(4) म्हणून ओळखलं जाईल। यानंतर संचालक किंवा एजंटनी केलेला फौजदारी पात्र न्यासभंग म्हणजेच निधीचा गैरवापर हा आता BNS कलम 316(5) अंतर्गत एक अधिक गंभीर गुन्हा मानला जाईल। आणि हो, जर एखादा गुन्हा संघटितपणे किंवा कट रचून केला असेल तर BNS कलम 61, 111 आणि 112 मधील संघटित गुन्हेगारीची अत्यंत कठोर तरतूद लागू होईल। बरं, बदल फक्त कायद्यांपुरतेच मर्यादित नाहीत। गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया म्हणजेच FIR दाखल करण्याची पद्धतीही आता बरीच बदलली आहे। चला पाहूया भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार म्हणजे BNSS नुसार ही नवीन प्रक्रिया कशी काम करते। नवीन BNSS कायद्याचा मुख्य भर आहे तो तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यावर। उदाहरणार्थ, ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसारख्या तांत्रिक प्रक्रिया आता बंधनकारक करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत उत्तरदायित्व वाढण्यास नक्कीच मदत होईल। या नवीन प्रक्रियेत मुख्यत्वे 3 टप्पे आहेत। पहिला, ज्या गुन्ह्यांमध्ये 3 ते 7 वर्षांची शिक्षा आहे तिथे FIR दाखल करण्यापूर्वी पोलीस आता 14 दिवसांपर्यंत प्राथमिक चौकशी करू शकतात। दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा म्हणजे तक्रारदाराचा जबाब आता ऑडिओ किंवा व्हिडिओ स्वरूपात नोंदवणं अनिवार्य आहे। आणि तिसरा टप्पा म्हणजे या प्राथमिक चौकशीनंतरच FIR दाखल केला जाईल। हा खरंच एक महत्त्वाचा बदल आहे, ज्याचा उद्देश घाईघाईने आरोप होऊ नयेत आणि सुरुवातीच्या तपासाला एक भक्कम पाया मिळावा हा आहे। एकदा का FIR दाखल झाला की तपासाची दिशाही आता बदलत आहे। नवीन कायद्यांमध्ये डिजिटल पुराव्यांवर खूप जास्त भर देण्यात आलेला दिसतो। याचा अर्थ असा की आर्थिक गुन्ह्यांचा तपास आता मोठ्या प्रमाणावर डिजिटल पुरावे गोळा करणे आणि त्यांचे विश्लेषण करणे यावरच अवलंबून असणार आहे। आपले डिजिटल व्यवहार आणि संवाद हे आता पुराव्याचे मोठे स्रोत म्हणून पाहिले जातील। ही स्लाइड पोलिसांना मिळालेले काही नवीन अधिकार दाखवते। ते आता कॉम्प्युटर, हार्ड डिस्क आणि हिशोबवह्यांसारख्या गोष्टी जप्त करू शकतात। महत्त्वाचं म्हणजे BNSS कलम 105 नुसार कोणतीही जप्तीची कारवाई करताना तिचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं आता बंधनकारक आहे। पोलिसांना गुन्ह्यातून मिळवलेली मालमत्ता म्हणजेच
प्रोसिड्स ऑफ क्राईम जप्त करण्याचाही अधिकार मिळाला आहे आणि ठेवी परत न केल्यास MPID कायद्याअंतर्गत थेट संचालकांच्या मालमत्तेवर कारवाई होऊ शकते. आता आपण पाहूया की तपास यंत्रणा सहकारी संस्थेची चौकशी करताना नेमक्या कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करेल. ही चौकशी आता अधिक पद्धतशीर आणि तपशीलवार होणार आहे. पोलिसांच्या तपास चेकलिस्टमध्ये आता या गोष्टींचा समावेश असेल. संस्थेच्या स्थापनेमागील उद्देश काय होता? एजंटांना किती कमिशन दिलं गेलं? ठेवी गोळा करण्यासाठी अवास्तव व्याजदराचं आमिष दाखवलं होतं का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, निधीचा गैरवापर झाला आहे का? यासोबतच बँक खाती गोठवणं आणि संचालकांच्या वैयक्तिक मालमत्तेची चौकशी करणं ही आता एक मानक प्रक्रिया बनेल. आर्थिक गुन्हे हे अनेकदा खूप गुंतागुंतीचे असतात. म्हणूनच नवीन कायद्यांनुसार तपासाला अधिक बळकटी देण्यासाठी आता वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. तपासात अचूकता आणण्यासाठी आता फॉरेन्सिक ऑडिटर, चार्टर्ड अकाउंटंट, सायबर तज्ज्ञ आणि अगदी हस्ताक्षर तज्ज्ञांचीही मदत घेतली जाईल. या तज्ज्ञतेमुळे आर्थिक गैरव्यवहाराच्या मुळाशी जाणं आणि न्यायालयात एक भक्कम केस उभी करणं नक्कीच सोपं होऊ शकतं. तर मग ह्या सगळ्या बदलांमधून आपण काय बोध घ्यावा? सहकारी संस्थांसाठी यातून निघणारे मुख्य निष्कर्ष नेमके कोणते आहेत? यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की डिजिटल पुराव्यांवर वाढलेला भर, मालमत्ता जप्त करण्याचे वाढीव अधिकार आणि तपासात आलेली पारदर्शकता या सगळ्याचा अंतिम उद्देश एकच आहे: सामान्य ठेवीदारांच्या हिताचं अधिक प्रभावीपणे संरक्षण करणं. या कायदेशीर सुधारणांमागे हेच अंतिम उद्दिष्ट आहे. म्हणूनच सहकारी संस्थांचे संचालक असोत, अधिकारी असोत किंवा सभासद, या सगळ्यांसाठीच ही नवीन कायदेशीर चौकट समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण हे बदल त्यांच्या जबाबदारीवर आणि उत्तरदायित्वावर थेट परिणाम करणारे आहेत. सहकार क्षेत्राशी संबंधित अशाच कायदेशीर आणि महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्याशी जोडलेले रहा. आज आमच्यासोबत या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.